नमस्कार, विणाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण मस्तपैकी पहिल्या पावसात येणाऱ्या खेकड्यांचा रस्सा तयार करूया. तसंही कोकणात प्रत्येकाच्या घरात हा रस्सा तयार होतो. तर पहिले आपण खेकडे बघा बादलीत ओतून घेतलेत, कारण ते पटापट पळतात आणि त्याचे नांगे असतात ते पण काढायला पाहिजेत, नाही तर चावतात. आता आपले खेकडे साफ करून झाले आहेत. ते छोटे पाय आहेत ते आपण जरा वाटून घेऊया, कारण ह्याचं पाणी जर खेकड्यात नाही टाकलं तर अजिबात चव लागणार नाही. आता आपल्याला एक मालवणी वाटण लागणार आहे, तर ते पहिलं तयार करून घेऊया. पहिलं खेकडे साफ वगैरे झालेत, आता वाटण तयार करूया. तर इथे बघा मी कांदा चांगला भाजून घेतला आहे. इथे मी आलं आणि लसूण टाकली, ती भाजून घेते. आमच्या वाटणात नेहमीच आलं आणि लसूण असते, त्यामुळे स्पेशल असं काही पेस्ट वगैरे आम्ही टाकत नाही. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. इथे बघा वाटण मस्तपैकी असं भाजून तयार झालेलं आहे आणि आपण हे छोटे पाय होते ते सुद्धा वाटून घेतलेत. ह्याचं पाणी आपण व्यवस्थित असं गाळून घेऊया. हे बघा, तर इथे थोडं अजून पाणी टाकायचं आणि मस्तपैकी गाळून घ्यायचं त्याला, म्हणजे मग अजिबात त्याच्या आतली जी कच असते ती राहत नाही. आणि तरीसुद्धा तळाचं पाणी येतं ते फेकून द्यायचं, कारण जर असेल तर त्याच्यातून निघून जाईल. आता फोडणीची तयारी करूया. फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकलं आहे आणि त्यानंतर कांदा टाकतोय. कांदा चांगला परतून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर थोडंसं मालवणी मसाला आणि कलरचं मसाला टाकला आहे मी, असा काश्मीरी लाल तिखट, थोडक्यात फक्त कलर दिसण्यासाठी. पण आमचं तेल कमी असतं त्याच्यामुळे जास्त कलर दिसणार नाही, पण चव मात्र आणि मालवणी मसाला ह्याने अगदी नाकातनं पाणी हे गळलंच पाहिजे. आणि कोकणात जास्त पावसाच्या टायमिंगमध्ये असंच रस्सेच तयार होतात जास्तीचे. तर आता आपण मसाले टाकलेत, वाटण टाकले, चांगलं असं परतून घेतले. तसं काही तर्री बिरी काढणार नाही आहे, कारण आपलं वाटण चांगलं भाजलेलं असतं. तर आता ह्याच्यात मी टाकणार आहे बघा खेकडे साफ करून घेतलेले. तर छोटे पाय आहेत ते वाटून घेतलेत आपण आणि हे साफ करून घेतलेत. तर हे टाकूया, चांगले असे मसाल्यात फिरवून घेऊया. आणि होतं काय माहिती आहे, कॅमेरा आपला नाही गरम होतो आणि नंतर थोडं लाईट दिसतं ते, नाहीतर तसं बघितलं तर जेवण असं लाल लालच दिसत असतं. बऱ्याच वेळेस कमेंट येतात की पांढरं पांढरं दिसते म्हणून. तर मोबाईल असा गरम झाला ना की थोडासा असावा, हा बघा कलर चेंज झाला ना, लगेच गरम व्हायला लागला तसा, असंच काहीतरी होतं. आता आपण हे बारीक खेकडे जे पाय होते ना ते वाटून घेतलेले त्याचं पाणी टाकतोय. ह्याचं पाणी नाही ना तर ह्या खेकड्याच्या रश्श्याला चवच लागणार नाही आहे, त्याच्यामुळे आवर्जून टाकायचं. आता चवीपुरतं मीठ टाकूया आपण, हळद, कोकम पण टाकायचे 2-3, घट्ट पातळसाठी पाणी टाकायचं आणि मस्तपैकी हे खेकडे ना उकळून घ्यायचे. अगदी चांगलं 10-1 मिनटं उकळवायचे त्यांना, म्हणजे रस्सा पण चविष्ट बनतो आणि खाताना पण डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे. जरी असं दिसलं ना तुम्हाला तरी इतकं तिखट असतं आमचं जेवण की या पावसात नाकातनं आणि डोळ्यातनं पाणी आलं म्हणजे काय मज्जा असेल त्या रश्श्यामध्ये ती बघा. म्हणूनच तर कोकणात पहिल्या पावसात हे खेकडे येतात आणि या खेकड्याचा रस्सासुद्धा बनतो. तर मी मस्तपैकी असं उकळून घेतले. हवी असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता, मी जर अशी कोथिंबीर टाकली आहे. आणि इथे बघा पावसाळी खेकड्याचा जो रस्सा तयार झालेला आहे. काय मग मंडळी, येत आहे ना जेवायला? नक्की या आणि जाता जाता एक लाईक आणि हाईप द्यायला विसरू नका. धन्यवाद.